खेळतोय त्याचे पॅकर आहेत जोगेंद्रनाथ मडबी फ्रॉम दिवा, तन्मय 2017-18 स्वर्गीय आनंद दिघे चषक, प्रवीणजी कालूराम म्हात्रे प्रेझेंटेड स्वर्गीय आनंद दिघे चषक, जवळजवळ 2 लाख ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये 2017-18 मध्ये तन्मय दिवा बोरवलीची ती कडक साईट यांच्यात पॅकरने मात्र ते किताब जिंकलेला होता. बेल्टन जोगेंद्र लोकेश यादव जो चांगला समालोचक आहे या मला ये ना याच्यानंतर मी एक अतिशय चांगला समालोचक लोकेश यादव हा या संपूर्ण मॅचची कहाणी सांगेल. लोकेश यादव. येस, थँक्यू सँडी सर. खूप चांगला आवाज आपण ऐकताय. या संपूर्ण नेमबे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या त्या स्पर्धेमध्ये संतोष मात्र सँडी सर यांचा मात्र खूप चांगला आवाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेस आवाज आलाय बॅट्समन जर आपण पाहिलं तर तिसगावच्या अर्थातच बॅट्समन आपण पाहतोय तो म्हणजे सागर त्याच्या बॅटमधनं आला. पहिला मोठा फटका 6 धावसंख्येसाठी षटकार. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल तिसगाव या संघाच्या माध्यमातून. खूप चांगला संघ आहे. अनेक वर्ष मात्र अगदी कल्याण परिसरामध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला धुमाकूळ मात्र अनेक बॅट्समनचा त्यांच्या माध्यमातून असतो. परंतु नवी मुंबईमध्ये दिविशा 11 हा संघ देखील कमी नाही आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खेळल्या जातात. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक टप्प्या पडल्यानंतर मात्र अगदी प्रभावित केलं आणि डॉट बॉलची समाप्ती देखील होते. राजेंद्र रनौरे नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला ऑलराऊंडर देखील, अनेक वर्ष क्रिकेट देखील खेळत आहेत. परंतु यावेळेस मात्र नक्कीच नवीन संघ नवीन बॅट्समन आणि त्याच्या विरोधात मात्र बॉलिंग परफॉर्मन्स आपल्या दाखवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल आले. चांगलं कमबॅक पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार देखील आला. त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट टाकण्यात यश देखील मिळाले. कौतुक करावं लागेल. ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव यांच्या माध्यमातून ओमसाई चषक 2024 हे दर्जेदार आयोजन आणि आजचा शेवटचा दिवस सलग 2 दिवसीय स्पर्धा मात्र या क्रीडांगणावरती आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळाली. यावेळेस स्विंग इन बेस पंचांनी मात्र नक्कीच ताकीद देखील दिली असेल. अर्थातच 1 फॉर द विकेट 1 बाउन्सची ताकीद देत असताना विकी भोईर आणि स्क्वेअर लेग पंच ते देखील नक्कीच चांगलं. येस, डेफिनेटली अगदीच बॅट्समन जर आपण पाहिलं ना तर सागर गायकवाड याच्यावरती मात्र डोंबिवलीची सगळ्यात मोठी ग्रामीणची स्पर्धा होते ना त्या स्पर्धेमध्ये मात्र सेंचुरीचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड देखील आहे. परंतु यावेळेस या क्रीडांगणावरती सगळ्यात मोठा रेकॉर्ड करता येईल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. परंतु मोठा फटका तर आलाय. एक षटकार पुन्हा एकदा आलाय बॅट्समन सागर गायकवाडच्या माध्यमातून. कारण की इतक्या दूरवरचा पल्ला गाठून इतक्या लांब नवी मुंबईमध्ये कशासाठी दाखल झाले ना याचं प्रतिउत्तर हे मात्र प्रत्येक चंडीवरती देत असताना आपल्याला सागर गायकवाड नक्कीच पाहायला मिळेल. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे तब्बल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. यावेळेस स्विंग इन मिस बिहाइंड स्टंप त्या ठिकाणी मात्र नक्कीच पंच इशारा काय देतील डिक्लेअरच्या स्वरूपात. अर्थातच 22च्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 षटका अखेरीस बिनबाद 13 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. चांगल्या स्थितीमध्ये मात्र नक्कीच बॉलिंग परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न राजेंद्र रनौरे यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. परंतु बॅट्समन इतका तगडा आहे ना ज्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके हे मात्र येत असताना नक्कीच पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 2 षटकार आले आणि 2 षटकाराच्या साहाय्याने टीमचं टोटल हलतं देखील ठेवलं. 1 सिंगल देखील ॲड झाली म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 षटका अखेरीस तब्बल 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक पाटील. अनेक यंगस्टार मात्र टीम दिविशा 11 मध्ये सातत्याने आपला खेळ साकारत असताना आपण नक्कीच त्यांना पाहिलंय. परंतु जर आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण परिसरामधून मात्र आज तिसगाव हा संघ मात्र अगदी दूरवरचा पल्ला गाठून पाहुणा संघ म्हणून आज या कोपरी गावामध्ये मात्र दाखल झाले आणि त्यांचा परफॉर्मन्स
पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस स्वीट साऊंड अगदी सरळ बॅटने व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिलं रिषभ याच्या बॅटमधनं आलेला मोठा फटका. वॉट अ स्टार्ट. अगदीच पहिल्या षटकामध्ये ड्रीम स्टार्ट करत असताना सागर गायकवाड देखील आपली बॅटिंग करत होता आणि आता दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना तसा मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच समाचार घेत आहे तो म्हणजे रिषभ याने कौतुक करावं लागेल. अनेक खेळाडू आहेत तिसगाव या संघामध्ये, अनेक यंगस्टर आहेत ते म्हणजे टीम दिविशा 11 ऐरोली या संघामध्ये देखील ते देखील थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु बॅटर अगदी दमदार आहे. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. येस आणि दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. 38 सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी असतील याची दोन्ही संघांनी देखील नोंद घ्यायची आणि दिविशा 11 या संघाने देखील नोंद घ्यायचे ही विनंती. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे जरूर आपण पाहू शकाल 21 या आकड्यावरती. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल चाललाय अगदीच गली क्षेत्रामध्ये परंतु त्यावेळेस पंच इशारा काय देतील. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. त्यात फक्त 2 धावा देखील टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 23 या आकड्यावरती. तिसगाव संघ मात्र नक्कीच धुमाकूळ करते. अगदीच पावसाची सहर देखील आहे. आज रिमझिम पडणारा पाऊस मात्र आज या कोपरी गावामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ही ओमसाई चषक 2024 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तिसगाव विरुद्ध दिविशा 11 ऐरोली. पंचांचा इशारा येतो येस इट इज फाईट अवांतर रूपात भर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गवरती अभिषेक पाटील. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने मात्र बॉलला टर्न देखील केला आणि बॅट्समन जर आपण पाहिलं तर रिषभ याच्या बॅटमधनं मात्र एक सिंगल ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 धावा अगदीच चांगलं टोटल मात्र नक्कीच चांगली फायटिंग करण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेस दिविशा 11 देखील थांबत नाही आहे. तो देखील प्रयत्न करते प्रत्येक बॅट्समॅनला थांबवण्याचा परंतु सलामीची जोडी ना मात्र धुमाकूळ घालून जाते. सागर गायकवाड आणि रिषभ यांचं कौतुक करावं लागेल. चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 13 आल्या त्यानंतर मात्र रिषभ देखील थांबला नाही. मोठमोठ्या फटक्याच्या साहाय्याने मात्र आपला खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतं परंतु अभिषेक पाटील कौतुक करावं लागेल. पंच इशारा काय देतील. स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच एकत्रित येऊन मात्र नाही त्यांचं डिसिजन येईल. ते डिसिजन आपण फायनल मात्र नक्कीच ठेवणार आहोत. नक्कीच पंचांच्या भूमिकेत विकी भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदीच धारावी एक्सप्रेस म्हणून त्यांना सातत्याने आपण पाहत आलो आणि पंचांचा इशारा येतो तो म्हणजे नो बॉल म्हणजे या पुढचा चेंडू मात्र नक्कीच फ्री हिट असेल. अतिरिक्त उसळी असल्या कारणामुळे मात्र पंचांनी दंडित केलं. नो बॉल मात्र घोषित केलं. यावेळेस पंच आपल्यापर्यंत टर्न झाले. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बाहेर ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे आत्तापर्यंत जर पाहिलं तर 27 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ 2 चेंडू शिल्लक असतील. कौतुक करावं लागेल. अभिषेक पाटीलचा प्रयत्न करतोय थांबवण्याचा परंतु त्या प्रयत्नात कुठेतरी मात्र आता मात्र यश मिळेल की काय परंतु मैदानाच्या आतमध्ये ही खरी क्रिकेटची मजा आहे. अगदी पावसाळी क्रिकेट कशासाठी खेळण्यासाठी येत असतात ना ही मजा आहे क्रिकेटची. अगदी स्किड देखील होते एन्जॉय देखील करतात आणि अगदीच संघर्ष देखील तितकाच आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही एंड करून बॅटिंग एंड करून देखील आणि बॉलिंग युनिटकडून देखील त्यामध्ये मात्र नक्कीच झेलची संधी देखील होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अतिरिक्त उसळी बॉल देखील खूप उंचावर आपल्याला पाहायला मिळाला परंतु यावेळेस एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होते आणि षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजे 30 या आकड्यावरती. म्हणजे आस्किंग रन रेटचा विचार केला ना 15च्या सरासरीने तब्बल 30 धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये राजेंद्र रनौरेने 13 धावा खर्च केल्या ना त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या. म्हणजे धावा
येत आहेत त्या कुठेही आल्या तरी मात्र नक्कीच टीम तिसगाव या संघासाठी नक्कीच यशस्वी देखील ठरत आहे. म्हणजे टीमचं टोटल 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कॉमबॉक्समध्ये जर आपण पाहिलं तर सचिन दादा देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि मी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जॉईंट झाले. अर्थातच आज गुरुपौर्णिमा देखील आहे. तर सँडी सर, सचिन दादा, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगदीच त्यांनी आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहित देखील केले. अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी देखील मिळाली आणि अर्थातच समालोचन करत असताना मजा देखील येते. खास करून सँडी सरांचं समालोचन खूप ऐकायला मजा येते, कारण की आमच्या टीममध्ये अजिंक्य दादा यांचा भाऊ आहे, तो त्यांना तुमची समालोचन खूप आवडतं, कारण की ते आम्हाला सातत्याने बोलत असतात की सँडी सरांच्या बाजूला बसलं तर जरा मजा येते कॉमेंट्री ऐकताना. तर गोलंदाजी मार्कवरती कैलास मस्तूर. यावेळेस 22च्या स्वरूपात एक धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ते म्हणजे 31 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर टीम तिसगाव या संघाने निर्णय घेतला ते म्हणजे बॅटिंग करूया. आणि बॅटिंग करत असताना मात्र चांगला टोटल मात्र ॲड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. अजून एक धाव ॲड होईल लेग बायच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. अर्थातच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय NMPLचे प्रमुख कमिशनर सन्माननीय दीपक जी पाटील साहेब, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम सर, आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे ओमसाई चषक 2024मध्ये. आपलं सहर्ष स्वागत दीपक दादा. यावेळेस पहिल्या विकेटचं पतन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात. मात्र नक्कीच पंच इशारा काय देते त्याच्यावरती आपण नक्कीच पंचांचा इशारा जो येईल तो आपण फायनल डिसिजन देणार आहोत. ज्या ठिकाणी मात्र बॅट्समन कुठला बाद असेल. अंपायर, येस, थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची स्लाइस लागून बॉल चालला आहे अगदी गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी एक सिंगल मिडेल टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि 3 षटकांचा हा सामना. 32 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल निघून चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या शेवटच्या चेंडूवरती मोठा धमाका, मोठा फटका बॅट्समन रिषभच्या बॅटमधनं आलाय. या पहिल्या इनिंगमधील शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे या षटकाराच्या साहाय्याने तब्बल 38 या आकड्यावरती. आणि येणार 39 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 40 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा ओमसाई चषक 2024 चे दर्जेदार आयोजन. आज खास तौर पर हमारे प्रमुख मेहमान इस प्रतियोगिता के लिए उपस्थित हुए और विशेष इनविटेशन जिनको दिया गया था इस टूर्नामेंट में ओमसाई कोपरी मित्र मंडल कोपरी गांव की तरफ से मैं यहाँ पर नवी मुंबई प्रीमियर लीग के कमिश्नर आदरणीय दीपक बालाराम जी पाटिल साहब, कुक्षेत गांव के समाज सेवक, जय गजानन मित्र मंडल के अध्यक्ष, उनका हम विशेष सम्मान करेंगे. इस टूर्नामेंट में आयोजक स्वप्निल जी ठाकुर, उनसे रिक्वेस्ट होगा हमारे NMPL कमिश्नर, 4 सीजन से सक्सेसफुल जो हमारा NMPL चल रहा पूरे नवी मुंबई में, प्रोफेशनल लीग का जो दर्जा दिया गया है
उसके हमारे कह सकते हैं कि कमिश्नर आदरणीय दीपक बालाराम जी पाटिल साहब, उनका यहाँ पर विशेष सम्मान होता हुआ इस टूर्नामेंट में। दादा आपका स्वागत है कोपरी गाँव नगरी में, आपने ईमान रखा और आए उसके लिए काफ़ी हम आपका शुक्रगुजार है। साथ ही साथ इसके बाद हमारे साथ आदरणीय किशोर जी पाटिल साहब उपस्थित हुए, हमारे परम मित्र, उनका भी हम स्वागत करते हैं। कुक्षेत गांव के एक जाने माने डेवलपर और खासतौर पर कुक्षेत गांव के समाज सेवक उद्योगपति हमारे किशोर जी पाटिल साहब, उनका भी हम स्वागत करते हैं। सुस्वागतम दादा। क्रिकेट में जिनका एक अटूट नाता और प्रेम रहता है, कहीं भी टूर्नामेंट हो और किशोर दादा की हम उपस्थिति ज़रूर देखते हैं। चलते हैं मैच में एक बार फिर हमारे साथ जुड़ेंगे हमारे नवी मुंबई की बेहतरीन आवाज़ लोकेश जी यादव, हमारे दिविशा 11 एरोली के। तर विनंती असेल टीम दिविशा 11 आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। अर्थातच आज सलामीची जोडी जर आपण पाहिली तर रुपेश सोनकर आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे अजिंक्य लाडू बड्डे बॉय। टीम दिविशा 11 ऐरोली या संघाचा मात्र अगदी दमदार बॅट्समन, ज्याने मात्र आज जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये अनेक विक्रम त्या ठिकाणी मात्र घडवलेत। अर्थातच सारसोळीची स्पर्धा सलग 2 वेळा मात्र 50 देखील लगावली। मंगलस्मृती सारसोळीची स्पर्धा त्यामध्ये देखील 50 लगावली आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लीग मॅच त्या ठिकाणी सारसोळीच्या क्रीडांगणावरती पार पडत असताना त्या स्पर्धेमध्ये देखील 50 मारली। अर्थातच कौतुक करावं लागेल भन्नाट फॉर्ममध्ये देखील आहे। ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर अजिंक्य लाडूला ज्या प्रकारे बॅटिंग करतो त्या बॅटिंगनुसार मात्र अनेक गोलंदाजाला मात्र नाचवण्याचा देखील प्रयत्न करत असतो असा बॅट्समन अजिंक्य लाडू त्याच्यासोबत सलामीला आलाय। अगदीच सेन्सिबल क्रिकेट सातत्याने अगदी कलात्मक स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे रुपेश सोनकर। आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जर आपण पाहिलं तर NMPLचे प्रमुख कमिशनर सन्माननीय दीपकजी पाटील साहेब ते देखील उपस्थित, त्यांचं देखील सरचे स्वागत। यांसारख्या व्यक्तिमत्वाच्या समोर मात्र नक्कीच समालोचना करण्याची देखील संधी मिळाली। रुपेश सोनकर आणि अजिंक्य लाडू ही सलामीची जोडी। स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर अजिंक्य लाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश सोनकर अशी सलामीची जोडी। टार्गेटचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे अर्थातच 40 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करावा लागेल। येणाऱ्या 18 चेंडूवरती दुसऱ्या इनिंगमध्ये नक्कीच कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल, कारण की पहिल्या इनिंगमध्ये प्रचंड धावसंख्येचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता टीम तिसगाव या संघाच्या माध्यमातून, परंतु 39 वरतीच थांबवलं टीम दिविशा 11 ऐरोली या संघाने। चांगली सुरुवात केली होती सलामीला आल्यानंतर रिषभ आणि सागर गायकवाडने, परंतु या मुवमेंटला सलामीला आल्या तो म्हणजे रुपेश सोनकर आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर अजिंक्य लाडू यांना मात्र चांगले स्टार्ट करावं लागेल। कशा पद्धतीने सुरुवात होईल ते नक्कीच पाहायला आवडेल। यावेळेस पहिलाच बॉल भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहतोय, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। म्हणजे जर आपण पाहिलं तर बिहाइंड सम सागर गायकवाड आपल्याला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत नक्कीच पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर रिषभ यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन अ मिस, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा प्रभावित केले। कौतुक करावं लागेल रिषभचं, बॅटिंग देखील दमदार केली आणि बॉलिंग देखील दमदार करते। अगदी दुसरा चेंडू डॉट बॉल देखील आलाय। यावेळेस कट करत असताना बॉल चाले गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव ॲड होईल, म्हणजे टीमचं अकाउंट देखील ओपन झाले 1 या धावसंख्येने। फायटिंग करण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच अजिंक्य आहे। मोठमोठे फटके हे मात्र कुठल्याही क्षणी खेचण्याची ताकद, ती किमिया ही मात्र नक्कीच अजिंक्य लाडू या खेळाडूकडे, आणि आम्ही गेल्या कित्येक वर्ष त्यांचा खेळ देखील पाहिला। आता खेळाला मात्र नक्कीच प्रसिद्ध देखील करत असताना अजिंक्य लाडू यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला झुमून जाणारा चेंडू, अगदीच अजिंक्यला बीट देखील करतोय, शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय रिषभ। कौतुक करावं लागेल, इतक्या दूरवरचा प्रवास करून मात्र आज या कोपरी गावामध्ये का दाखल झालोय ना याचं उत्तर हे मात्र प्रत्येक चेंडूवरती देत असताना आपण पाहू शकतो, तो म्हणजे रिषभ। यावेळेस पुढे सरसावत मग खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आहे। अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जवळजवळ
4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय आणि टीमची माफ करा 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक मोठा फटका आला आणि तो मोठा फटका आला देखील आहे, तो म्हणजे अर्थातच अजिंक्यच्या बॅटमधनं पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मोठा धमाका. 6 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 33. 12 चेंडू आणि 33 धावा. अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. जर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सागर आणि रिषभ याने मात्र नक्कीच बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली तसा मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा देखील आहेत, परंतु अगदीच रुपेश सोनकर देखील आहे. अजून जर आपण पाहिलं तर अजिंक्य लाडू अजून मैदानाच्या आतमध्ये दैनात त्यांच्यासारखी मोठी स्टारकास्ट ही मात्र नक्कीच धुमाकूळ घालू शकते कुठल्याही क्षणी, तर नक्कीच पाहण्यायोग्य असेल. अगदी तिसगावचा प्रत्येक खेळाडू मात्र संघर्ष करते. नवीन टीम, नवीन संघ आणि नवीन गोलंदाज असा मात्र नक्कीच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. एका बाजूला नवी मुंबईमधील दिविशा 11 ऐरोली, दुसऱ्या बाजूला तिसगाव. कल्याण परिसरामधून मात्र नक्कीच या ठिकाणी दाखल झालं देखील आहे. यावेळेस एक सिंगल कंप्लीट होते. सिंगल डबलने देखील टीमचं धावतं फलक आपल्याला पाहायला मिळते टीम दिविशा 11 ऐरोली या संघाच्या माध्यमातून, परंतु अगदीच मध्यवर्ती भूमिकेत मोठमोठे फटके आणि धावांचा पाऊस पडायला सुरुवात देखील होईल. आणि तो पाऊस पाडण्यासाठी मात्र अजिंक्य लाडू याची मध्यवर्ती भूमिका ही महत्त्वाची असेल. ती भूमिका मात्र पार पाडण्यासाठी अजिंक्य लाडूवरती संपूर्ण प्रेक्षकांच्या देखील नजर आहेत. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर आपण पाहिलं ना तिसगावच्या प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केले, म्हणजे ऑफस्टिकला चेंडू रिलीज करतोय, म्हणजे संधी दिली जात नाही या मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवले आणि प्रयत्न करण्यास भाग पडतो. त्या प्रयत्नात मात्र बॅट्समन कुठेतरी मागे पडतोय, कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग एंड मिस पंचांनी मात्र नक्कीच दंडित केले, म्हणजे अर्थातच 1 फॉर द विकेट, 1 बाउन्सची ताकीद या ठिकाणी मात्र दिले. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती. अजूनही धावसंख्येचा मात्र पाऊस पाडावा लागेल. मोठमोठे फटके हे मात्र नक्कीच मारावे लागतील, परंतु यावेळेस नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केलं आहे पंचांनी. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेचं नक्कीच आपण पाहू शकाल, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. यावेळेस चेंडूला कट केले, परंतु बॉल चालला आहे अगदी थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त आणि फक्त 1 धाव ॲड होईल. अगदी शांततेचं वातावरण आहे, अगदी पावसाची सहर देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. आज संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रावर देखील पाऊस चालू आहे, परंतु या क्रीडांगणावरती कोपरी गावमध्ये मात्र नक्कीच धावांचा पाऊस हा मात्र पाडावा लागेल, तो म्हणजे टीम दिविशा 11 ऐरोली या संघाला. त्यासाठी मात्र झगडतात बॅट्समन. जर आपण पाहिलं तर अजिंक्य लाडू, ज्यांचाच वाढदिवस देखील आहे, परंतु संघाला गिफ्ट द्यावं लागेल, अगदी सामना जिंकून द्यावा देखील लागेल. तोच प्रयत्न आहे तो म्हणजे अजिंक्यचा. त्या प्रयत्नात कितपत यश मिळेल हे प्रश्नचिन्ह. यावेळेस अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा चांगला होता, परंतु बॅट थोडीशी मात्र लेट आली आणि बॅटची आतली कडा लागून बॉल चालले अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी मात्र नक्कीच डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 10 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मात्र लाईन बघावी लागेल आणि पंच आपल्यापर्यंत टर्न्स झालेत. एक्स्ट्रा धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 11 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. आज शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर अगदी धावसंख्येला मात्र नक्की आकार मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे, परंतु यावेळेस मात्र नक्कीच बॉल चालला आहे गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव ॲड होईल. षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आणि येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 28 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 28 धावा. समीकरण मोठं देखील नाही आहे,
परंतु मार्ग हे खूप खडतर आहेत आणि जिद्दीने उतरला आहे तो म्हणजे टीम दिविशा 11 हा संघ. आणि त्या जिद्दीच्या प्रवासात संयम मात्र नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु संयम जास्त वेळ ठेवून चालणार नाही. मोठमोठे फटके हे मात्र आता खेचावे लागतील, कारण की करायचे आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू आला तसं सोडून दिला. एक शतक ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. अगदी दिविशा 11च्या डगआउटमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल, धावसंख्येचा पाठलाग होईल की काय, परंतु त्या पाठलाग करत असताना रुपेश सोनकर आणि अजिंक्य लाडू यांची भूमिका राहिल्या. अजून एकदा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. तिसगावच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती अजय आपण पाहू शकाल. अगदीच तिसगाव हा संघ कल्याण परिसरामधून मात्र आज इतक्या दूरवरती मात्र दाखल झाला नवी मुंबई परिसरामध्ये आपला खेळ साकारण्यासाठी. आणि खेळ साकारत असताना मात्र अगदी मंत्रमुक्त देखील केले प्रत्येक गोलंदाजाने, बॅटिंग करत असताना देखील आणि गोलंदाजी करत असताना देखील. त्यासाठी कौतुक करावं लागेल. दिविशा 11 ऐरोली देखील प्रयत्न करते, त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी मात्र दडपण आलं आहे, संधी मिळत नाही आहे, मोठे फटके मात्र येत नाही आहेत, परंतु प्रयत्न तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त जर आपण पाहिली 14 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक, शेवटचं शतक मार्गास असताना यावेळेस अगदी शॉर्ट ऑन पूल केलाय, बॉल चाललाय अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपेश सोनकरच्या बॅट बंद. अजून एक मोठा फटका आलाय तो म्हणजे षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. म्हणजे आता करायचं ते म्हणजे 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावा. खूप वेळ निघून गेले, त्यामुळेच मात्र आता मात्र हार पत्कावी लागेल. यावेळेस मात्र स्विंग एन मिस पंचांनी मात्र दंडित केले. अगदीच परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका मात्र टीम तिसगाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये रिषभने प्रभावित केलं, त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या गोलंदाजाने देखील प्रभावित केलं, तिसरा गोलंदाज देखील प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी दिशेपासून भरकटला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ॲड होती टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा. आता मात्र नक्कीच टीम दिविशा 11 ऐरोली हे मात्र नक्कीच दुरावली. हार्ड लक टीम दिविशा 11 ऐरोली, खूप चांगला प्रयत्न तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि त्याचप्रमाणे टीम तिसगाव या संघाचं कौतुक